नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, टी परीक्षा 28 जून 2026साठीची जी महत्त्वाची परीक्षा दरम्यानची असणारी स्ट्रॅटेजी कोणती असायला पाहिजे, माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला एकूणच रणनीती कशी आखायला पाहिजे या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. छोटासा व्हिडिओ जरी असला तरी याच्यातून तुम्हाला तुमचे 90+ गुण मिळतील याची 100% खात्री आहे. महाराष्ट्र टी 150 गुणांसाठी पेपर सोडवण्याची रणनीती कशी असायला पाहिजे. महा टीमध्ये आपण जर विचार केला तर 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर 2.5 तासांमध्ये साधारणतः तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच 1 मिनटं 1 प्रश्न असं साधारणतः आपण त्याचं ॲव्हरेज काढतो. एकूण जर पाहिलं तर आपल्या समोर पेपर सोडवताना वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं असतं. तिथे गेल्यावरती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्यवेक्षकांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित फिलअप करा. त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या सूचना नक्की कोणत्या कोणत्या आपल्याला परीक्षेने दिलेल्या आहेत त्या एकदा पाहून घ्या. वाटलंच तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देतो आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आपला टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक आहे, तोही तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती सुद्धा आपण अभ्यास मटेरियल पाठवत असतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेपर सोडवण्यासाठी योग्य रणनीतीमध्ये आपण 3 टप्प्यांमध्ये हा पेपर सोडवायचा असतो. खूप महत्त्वाचा भाग असतो. पहिला टप्पा जर पाहिला तर आपल्याकडे एकूण जर विचार केला तर 150 मिनिटांचा कालावधी आहे. पहिल्या 45 मिनिटांमध्ये काय करायचं आहे पहा, समजून घ्या. ही रणनीती तुम्ही वापरा, तुम्हाला 90+ गुण 100% मिळतील. अगदी तुम्हाला जे प्रश्न येत नाही आहेत त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जायचं आहे हे पण आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम सोपे आणि खात्रीचे प्रश्न सोडवा. अवघड प्रश्नांवर वेळ घालवत बसू नका. काय करायचं आहे, जे सोपे प्रश्न आहेत ते पटपट सोडून घ्यायचे. तुम्हाला साधारणतः 60 ते 70 प्रश्नांचं लक्ष तुमचं या पहिल्या 45 मिनिटामध्ये असणार आहे. का तर हे प्रश्न ऑलरेडी तुम्हाला येत आहेत, मग ते कोणत्याही विषयाचं असू द्या. आपण जर पाहिलं तर पेपर 1 आणि पेपर 2मध्ये थोडंसं शेवटच्या 2 पेपरमध्ये फक्त थोडासा डिफरन्स आहे. आपण जर पाहिलं तर पेपर 1मध्ये आपण काय करतो, साधारणतः आपण जर विचार केला तर गणित घेतो आणि दुसरा पेपर जर पाहिला तर म्हणजे त्याच्यामध्येच असणारे जे 60 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इतर परिसर अभ्यास किंवा इतर जो आपला विषय असतो परिसर अभ्यास 1 किंवा आपण जर दुसरा पाहिला तर परिसर अभ्यास 2चा तुम्हाला त्यावरती प्रश्न असतात. तेच जर पाहिलं तर आपण पेपर 2साठी गणित आणि विज्ञानासाठी 60 गुण दिलेले असतात. एवढाच फरक आहे, बाकी सर्व सेम आहे. त्या ठिकाणी 30 मार्क तुमच्या पहिल्या लँग्वेजला, 30 मार्क दुसऱ्या लँग्वेजला. ते पाहूया पुढे आपण एक पहा. तर सर्वप्रथम मी सांगितले 45 मिनिटामध्येच तुम्हाला 60-70 प्रश्न कवर करायचे आहेत. पटपट सोडवायचे. येत नाही आहेत त्यांना तुम्ही स्किप करणार आहे. दुसरा जो टप्पा असणार आहे 45 मिनिटे ते 105 मिनिटांचा कालावधी, साधारणतः 50 मिनिटांचा कालावधी हा असणार आहे. म्हणजे 45 मिनिटापासून तर 105 मिनिटापर्यंत म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर 2 तास आणि वरचे जर पाहिलं तर म्हणजे 2.25 तासाच्या कालावधीपर्यंत आपण असं म्हणूया. म्हणजे पहिले 52 तासापासून तर 2.25 तासांच्या कालावधीपर्यंत आपण जवळपास 50 मिनिटांचा कालावधी पाहिला. तर मध्यम अवघड प्रश्न सोडवायचे आहेत. गणित व बुद्धिमत्ता तर्कशक्तीवर योग्य वेळ द्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये काही जनरल प्रश्न देखील असतात. गणिताचे काही प्रश्न असतात, तुम्हाला फॉर्म्युलांचा वापर करून ते सोडवायचे असतात. त्याचं लक्ष तुमचं असणार आहे. 50 ते 55 प्रश्न तुमचे त्या वेळेमध्ये कव्हर झाले पाहिजेत. आता तिसरा जो टप्पा असणार आहे तो 105 ते 135 मिनिटापर्यंत तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे. माझ्या शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती असेल की हा टीचा पेपर आहे, इथे वेळ पुरत नाही. तुम्हाला तुमची तर्कशक्ती वापरून व्यवस्थित वेळेचं मॅनेजमेंट मी देतोय, ते फॉलो करा. कारण की शेवटचे 15 मिनटंसुद्धा महत्त्वाचे आहेत. इथे तिसऱ्या टप्प्यामध्ये 105 ते 135 म्हणजे साधारणतः 30 मिनिटांचा कालावधी आहे. 25-30 मिनिटांचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये उरलेले अवघड प्रश्न सोडवा. एका प्रश्नावर 1 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ नका. हा मुद्दा खूप 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 महत्त्वाचा आहे.
तुम्ही वाटलंच तर तुमचा गणित विषय जर तुम्हाला असेल त्या ठिकाणी सोशल सायन्सवाल्या शिक्षकांना काही जास्त अडचण येत नाही पेपर 2मध्ये, परंतु ज्यांचा विषय गणित आहे त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्या गणितामध्ये जात असतो. त्याला किती वेळ द्यायचा हे पण आपण पुढे पाहूया. पण लक्षात ठेवा, थांबून राहायचं नाही आहे, पटपट पटपट पुढं जायचं. एकापेक्षा जास्त वेळ तुम्हाला, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्या प्रश्नांना द्यायचा नाही आहे. लक्ष हे 25 ते 30 मिनिटांचं असायला पाहिजे. शेवटची 15 मिनटं काय करायचं म्हणजे 135 मिनिट ते 150 मिनिट, म्हणजे शेवटचं आपण जर पाहिलं तर तुमच्याकडं 2.5 तास असणार आहे. तर 2.5मध्ये जवळपास 2.25 तासाच्या नंतर आपण जर पाहिलं म्हणजे 135 मिनिटे ते 150 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सर्व उत्तरे तपासा. कोणताही प्रश्न राहिला असेल तर पूर्ण करा. OMR शीटमध्ये उत्तरांमध्ये क्रमांकाची चूक झाली नाही याची खात्री करा. पण एक करताना लक्षात ठेवा, हे 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा करताना पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्ही ज्या वेळेसला 45 मिनिटांमध्ये पटापट पटापट 60-70 प्रश्न सोडवणार आहात, त्याच वेळेसला तुम्हाला तुमच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करायची. एवढं लक्षात ठेवा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत, पण तिथं तार्किक प्रश्न असतात. पहिला पर्याय उत्तर आहे का दुसरा पर्याय आहे, कदाचित तुम्हाला त्याच्यामधले माहिती असतात. 4 मधले हे 2 पर्याय 100% नाही. मग राहिले कोणते 2 पर्याय, पण 2 मध्ये कोणता आधी सोडवायचा याच्यावरती देखील तुम्ही विचार करायचा. त्याला थोडंसं टिक कुठंतरी करून ठेवायचं. म्हणजे तुमचा शेवटी तुमच्याकडे वेळ कमी असतो, तुम्हाला विचार करायला देखील वेळ मिळत नाही. त्यामुळे चालूमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी कोणता पर्याय असू शकतो हे पाहून तुम्ही थोडक्यात टिक करून ठेवू शकता त्या ठिकाणी. म्हणजे पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. वेळ मिळाला तर खूपच चांगलं, पण नाही मिळाला तर तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. आता OMR शीटमध्ये पहा बांधवांनो, तुम्हाला माझी विनंती असेल, महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही जाचक नियम देखील, जे शिक्षक आधी रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांना देखील TET पास होण्याचं बंधन केलेलं आहे. मग अशा शिक्षकांनी कधीच अशा प्रकारच्या जास्त परीक्षा दिलेल्या नसतात. मग अशा वेळेसला अडचण होते, चूक होते. माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की व्यवस्थितपणे तो प्रश्नाचा तो क्रमांक पाहूनच 4 पैकी कोणता पर्याय आहे त्यालाच व्यवस्थित गोल करा. सांगितल्याप्रमाणे पेनचा वापर करा आणि व्यवस्थितपणे गोल करायचा आहे, काळजी घ्यायची आहे. आता पुढे पहा, थोडक्यात विषयांचं आपण पाहूया. किती विषयाला, कोणत्या विषयाला किती मिनटं तुम्हाला देता आली पाहिजे किंवा पटापट तुम्हाला सोडवता आला पाहिजे पेपर. बाल विकास व अध्यापन शास्त्र, आपण त्याला किंवा आपण थोडक्यात पाहिलं तर मानसशास्त्राचा हा भाग असतो. 30 प्रश्न 25 मिनिटांमध्ये कव्हर झाले पाहिजेत असा प्रयत्न करायचा. भाषा एक मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या. आता ज्यांचं मीडियम हिंदी आहे म्हणजे त्यांची पहिली भाषा हिंदी आणि दुसरी मग मराठी असते, तर काहींची प्रथम भाषा इंग्रजी असेल, दुसरी भाषा मराठी असते. तर त्यांनी लक्ष ठेवायचे साधारणतः ह्या भाषांचे प्रश्न हे 30 प्रश्न 20 मिनिटात कव्हर झाले पाहिजेत. असा पटपट 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 सोडवायचे, वेळ घालवायचा नाही. पॅसेज नीट वाचायचा, प्रश्न सोडवायचा. पहा, तुम्हाला मी आत्ताच सांगतो तुम्हाला 90 गुण कसे मिळतील. तर ह्या भाषा विषयांमध्ये काय करायचं, डोकं लक्षात ठेवायचं, 22 ते 25 मार्क तुमचे आले पाहिजेत. कमीत कमी 20 ते 25 मार्क तुम्हाला भाषा विषयांमध्ये मिळालेच पाहिजेत. 100% मिळतील. मी म्हणतो तुम्हाला ॲव्हरेजली त्या ठिकाणी 20-20 तरी मार्क मिळाले तरी खूप झाले. मी म्हणेल 20-20 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळाले, त्या ठिकाणी तुमचे 20-40 झाले. आणि वरचे बालविकास व अध्यापन शास्त्र म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मानसशास्त्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 20 मार्क मिळवा. 20-20-20 किती मार्क झाले तुमचे? 60 मार्क झाले. आता उरलेले तुमच्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही पारंगत असता, तुम्हाला 60 पैकी उरलेले 30 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे 30 पैकी गणिताला 15 पैकी तुम्ही सहजपणे, मी सांगतो तुम्हाला, गणितामध्ये तुम्हाला 30 पैकी 15 गुण सहज मिळतील. आणि तुमचा जो विषय आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 30 पैकी 15 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवा. गणिताला पहा, तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. 40 मिनिटांचा कालावधी आहे जवळपास आणि 30 मार्क्स त्या ठिकाणी असणार आहेत. पर्यावरण अभ्यास विज्ञान विषय असेल, काहींचा सामाजिक शास्त्र असेल पेपर 2साठी, तर त्यांनी देखील त्या ठिकाणी 30 ते 35 मिनिटांचा कालावधी 30 मार्कांना द्यायचा आहे. आता याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, ऑलरेडी तुम्ही वापर करायला पाहिजे होता, खरं तर केलाही असेल.
दररोज एक पूर्ण मॉक टेस्ट किंवा आता शेवटच्या कालावधीमध्ये फक्त प्रश्नपत्रिका कशा आहेत ते पाहून घ्या. आजचा पूर्ण दिवस हा प्रश्नपत्रिकेसाठी द्या. उद्या तुमची परीक्षा असणार आहे. अचूकता ॲक्युरसी ठेवा. मागील 5-10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार आलेले प्रश्न कोणते आहेत त्याचा अभ्यास करा. वेळेचे काटेकोरपणे नियोजन करा. आणि शेवटचा मुद्दा IMP मुद्दा लक्षात ठेवा. या TET परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. शेवटी तुमचे 15 प्रश्न राहिले. 15 प्रश्न राहिले तर ते सोडून द्यायचे नाहीत. पहा, आता तुम्ही म्हणणार हे 15 प्रश्न कसे सोडवायचे, तर त्या ठिकाणी शेवटी तुम्हाला ते प्रश्न रिकामे सोडायचे नाहीत. कोणता तरी एक 10-15 प्रश्न तुमचे राहिलेत, कोणता तरी एकच पर्याय निवडायचा आणि ते सर्वच्या सर्व प्रश्न गोल करायचे. पण हे एकच पर्याय निवडण्याची स्ट्रॅटेजी संपूर्ण पेपरसाठी नाही माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो. ही स्ट्रॅटेजी फक्त तुम्हाला शेवटच्या एक 10-15 प्रश्न जे तुम्हाला अवघड वाटत आहेत अशा वेळेसला झिकझॅक लाईन वापरायची नाही किंवा वाकडं तिकडं लिहायचं नाही, याचं 1 याचं 2 असं करायचं नाही. एकच कोणता तरी पर्याय निवडा आणि ते सर्वच्या सर्व 10-15 प्रश्न काय असतील, कमीत कमी तुम्हाला त्याच्यातले 4-5 प्रश्न तरी बरोबर येतील, तुमचे गुण वाढतील. कॅटेगरीसाठी आपण जर पाहिलं तर साधारणतः 83 गुण आणि ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः 90 गुण आवश्यक आहे. तेवढे गुण तुम्हाला 100% या परीक्षेच्या माध्यमातून मिळतील. सर्वांना या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावेत, 90+ तर सगळ्यांनाच मिळावे यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.